तर आपण ही दृश्य पाहतोय, बीडमध्ये अजित पवार दाखल झालेले आहेत। आज बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे आणि त्यासाठी अजित पवार बीडमध्ये पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्याचबरोबर बीडचे पालकमंत्री म्हणून अजित दादा आता या नियोजन समितीच्या बैठकीसाठी आलेले आहेत। त्यामुळे आता या बैठकीमध्ये नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या काही दिवसांपासून बीड हे राज्याच्या केंद्रस्थानी आलेलं आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत। बीडचं राजकारण हे ढवळून निघालेलं आहे आणि आता अजित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, अजित पवार आता दाखल झालेले आहेत बीडमध्ये नियोजन समितीच्या बैठकीसाठी, काय एकूण अपडेट्स आहेत? काही वेळामध्येच अजित पवार बीडमध्ये दाखल झाले। ते सुरुवातीला थेट बैठकीच्या नियोजन बैठकीच्या ठिकाणी जाणार होते, मात्र त्यांनी आपल्या अचानक ह्याच्यामध्ये दौऱ्यामध्ये बदल केला आणि ते त्यांच्या जिल्हा कार्यालयामध्ये पोहोचले। त्या ठिकाणी अजित पवार यांची कार्यकर्त्यांबरोबरची बैठक सुरू आहे। ते कार्यकर्त्यांची विभागवार बैठक घेत आहेत। मात्र संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये विष्णू चाटे आणि इतर कार्यकर्ते सहभागी असल्यामुळे आणि धनंजय मुंडे यांचं त्यांच्यावर आरोप होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी खरं तर बरखास्त आहे। त्यामुळे अजित पवार विभागवार कार्यकर्त्यांची या ठिकाणी बैठका घेत आहेत। कार्यकर्त्यांचं म्हणणं ते जाणून घेत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना बैठकीमध्ये बोलावलं नाही, ते बैठकीच्या बाहेरच्याच हॉलमध्ये थांबलेले होते। म्हणजे अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्याबद्दल कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे ते सध्या जाणून घेत आहेत आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टी कार्यालयामध्ये अजित पवार आणि कार्यकर्त्यांची बैठक सुरू आहे। अगदी तर या बैठकीमध्ये सध्या कोण कोण उपस्थित आहेत? विभाग प्रमुखांशी सुद्धा त्यांची चर्चा होणार आहे अशी सुद्धा माहिती मिळते। या बैठकीमध्ये मुख्य पदाधिकारी कोणीही उपस्थित नाहीत, कारण इथली जिल्हा कार्यकारिणी बरखास्त आहे। मात्र स्थानिक जे कार्यकर्ते आहेत विभागवार त्यांच्या बैठका सुरू आहेत। मतदारसंघावाईज ते बैठका घेत आहेत आणि या बैठकीमध्ये प्रामुख्यानं धनंजय मुंडे यांच्या संदर्भात कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टी अजित पवार जाणून घेतात। इतर मुद्द्यांची ते चर्चा करतायत, कोणत्या कार्यकर्त्यांना पुढच्या काळामध्ये सहभागी करून घेता येईल या संदर्भातील चाचपणी अजित पवार या बैठकीमध्ये करतायत। आणि ही बैठक संपल्यानंतर काही वेळातच अजित पवार हे जिल्हा नियोजन समितीचा बैठकीत जातील। एकंदरीत कार्यकर्त्यांचं धनंजय मुंडे यांच्याबद्दलचं काय मत आहे ते सध्या अजित पवार या बैठकीमधून जाणून घेत आहेत। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आपण ही दृश्य पाहतोय, बीड मधली ही दृश्य आहेत। अजित पवार बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीडमध्ये दाखल झालेले आहेत। या बैठकीला सुरुवात झालेली आहे। या बैठकीमध्ये काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच धनंजय मुंडे यांच्या संदर्भात काय नेमक्या भावना आहेत त्याही जाणून घेतल्या जाणार आहेत। बीडचं पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे आहे आणि त्यानंतर आता ही जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडते। या नियोजन समितीच्या बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय इथल्या कार्यकर्त्यांशी सुद्धा अजित पवार संवाद साधणार आहेत अशी सुद्धा माहिती मिळते। या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडे। ज्ञानेश्वर, सुरेश धस त्याचबरोबर धनंजय मुंडे, पंकजा मुंडे सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहे अशी माहिती मिळते। काय आपल्याकडे अपडेट्स आहेत? कोण कोण उपस्थित आहेत बैठकीत? अजित पवारांची जी बैठक सुरू आहे ती बैठक ही पक्ष कार्यालयामध्ये सुरू आहे। या ठिकाणी फक्त धनंजय मुंडे आणि शिक्षक आमदार विक्रम काळे हे दोनच प्रमुख नेते उपस्थित आहेत। बाकी नियोजन बैठकीच्या वेळेस सुरेश धस, संदीप क्षीरसागर, इथले खासदार सोनवणे हे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। सध्या मात्र अजित पवार यांची कार्यकर्त्यांबरोबर या ठिकाणी बैठक आहे आणि ही बैठक झाल्यानंतर अजित पवार हे डीपीडीसीच्या बैठकीला जातील आणि त्या ठिकाणी ते इतर नेत्यांशी पण चर्चा करण्याची शक्यता। अजित पवारांनी खरं तर ही आजचा दौरा खूप सकाळी लवकर सुरू, नियोजित दौरा 10 वाजता होता, मात्र त्यांनी हा दौरा 8-8:30च्या दरम्यानच सुरू केला आणि अचानक पार्टी कार्यालयामध्ये त्यांनी बैठक बोलून कार्यकर्त्यांशी ते चर्चा करतायत। पालकमंत्री झाल्यानंतर खरं तर पहिल्यांदा अजित पवार बीडमध्ये येत आहेत, त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याची राज्यभर चर्चा होती।
अजित पवार धनंजय मुंडे यांच्याबद्दल काय भूमिका घेतात खरं तर या सगळ्या दौऱ्यातून स्पष्ट होणार आहे। धनंजय मुंडे स्वतः अजित पवार यांच्याबरोबर ह्या दौऱ्यामध्ये आहेत, ते त्यांच्याशी सातत्यानं चर्चा करतात। धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाही अशी आपल्याकडे माहिती होती, कारण काल ते दिल्लीमध्ये होते, मात्र ते सकाळी लवकर बीडमध्ये पोहोचले आणि सध्या अजित पवार आणि धनंजय मुंडे हे सध्या पार्टी कार्यालयामध्ये उपस्थित आहेत। अगदी आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी, पालकमंत्री अजित दादा यांचा हा पहिलाच बीडचा दौरा आहे। पालकमंत्री झाल्यानंतर आता ते इथे बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आलेले आहेत आणि तत्पूर्वी ते कार्यकर्त्यांशी सुद्धा संवाद साधत आहेत। तसंच ते पक्ष कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि पक्ष कार्यालयामध्ये धनंजय मुंडे यांच्या सोबत इतर जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत त्यांनी आता बैठकीला सुरुवात केलेली आहे। कालच धनंजय मुंडे दिल्लीच्या दौऱ्यावर होते, दिल्लीच्या दौऱ्यावरून ते परतलेले आहेत। अजित पवार यांचं त्यांनी बीडमध्ये स्वागत सुद्धा केलेलं आहे आणि आता बैठकीमध्ये हे दोन्ही महत्त्वाचे नेते नेमके कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडे। ज्ञानेश्वर, कालपासून एका दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू होती, ते म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात अजित पवार नेमका काय निर्णय घेणार। धनंजय मुंडे काल दिल्ली दरबारी गेलेले होते आणि तिथेच त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय होणार अशी सुद्धा चर्चा रंगलेली होती। त्या संदर्भात आता या बैठकीमध्ये काही चर्चा होणार आहे का? या बैठकीमध्ये खरं तर अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्याबद्दल स्थानिक कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे सध्या हे जाणून घेत आहेत। अजित पवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल काही निर्णय घेतील असं वाटत होतं, मात्र सुरुवातीपासूनच अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केलेली आपल्याला पाहायला मिळते। आज देखील अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये हे सगळं चित्र आपल्याला दिसलं आहे। सुरुवातीपासूनच धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या सोबत होते, त्यांचं त्यांनी स्वागत केलं। आता सध्या पार्टी कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांबरोबर ते बोलत आहेत। या ठिकाणी धनंजय मुंडे स्वतः उपस्थित आहे ना अजितदादांचा ते सत्कार करतात। एकंदरीत धनंजय मुंडेची जी बॉडी लँग्वेज आहे ती कुठेतरी पॉझिटिव्ह सकारात्मक दिसते। अजित पवार आणि ते सातत्यानं चर्चा करतायत, म्हणजे अजित पवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात आज काही निर्णय घेतील असं सध्याच्या परिस्थितीवरून तरी वाटत नाही। अगदी, तर आपण पाहतोय बैठकीआधी सर्व शासकीय विभाग प्रमुखांशी सुद्धा अजित पवार चर्चा करणार आहेत आणि सध्या ते पक्ष कार्यालयामध्ये आणि तिथल्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतायत।